घड्याळ चालू केली आपण. पाहून घ्या फक्त कालचा एक रिकॅप मारू आपण. प्रकार तिसऱ्यामध्ये तास काटा व मिनिट काटा तंतोतंत एकमेकांवर येणे हा होता आपला तिसरा प्रकार. बरोबर का? ह्याच्यात आपण पाहिलं होतं की हा तास काटा मिनिट काट्यावर एका तासात एक वेळा येतो. तंतोतंत म्हणजे थोडा पण मागे पुढे नाही, डायरेक्ट एकमेक. बरोबर आहे ना? काट्यावर काटा. 12 तासात शाबास बोला सगळेजण. 24 तासात 22 वेळा. बरोबर का? आणि जो महत्वाचा नियम होता ज्याला आपण अपवाद म्हणतो, ज्या अपवादावरच प्रश्न येतो की 12 वाजेची वेळ मध्ये आल्यास ती वजा करावी. बरोबर आहे ना? 12 वाजेची वेळ मध्ये आल्यास ती वजा करावी एकूण याच्यातून. हा आपला तिसरा प्रकार होता. पाठ झालाय सगळ्यांचा? माझा आता झाला. एका तासात एक वेळ, 12 तासात आणि 24 तासात आणि चौथं 12 वाजेची वेळ मधात आली तर वजा करावी. कारण असे 3 पार्ट आहेत बरं का. काटा तंतोतंत एकमेकांवर येणे, 90 अंशाचा कोन होणे, मग 90 अंशाच्या वेगळी वेळ वजा करायची आहे. बरोबर आहे ना? 180 अंशामध्ये वेगळी वेळ वजा करायची. तर हे पाठ होण्यासाठी बोलणं गरजेचं आहे. जेवढ्या दार आपण बोलू तेवढं ते आपल्याला समजेल. प्रकार तिसरा, हे 4 पॉइंट तुमचे लिहून झाले कालच. याच्यावरचा पहिला प्रश्न. सोमवारी सकाळी 6 ते बुधवारी सकाळी 6 वाजेपर्यंत. सोमवारी सकाळी 6 ते बुधवारी सकाळी 6 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा. तास काटा व मिनिट काटा तंतोतंत हा शब्द महत्वाचा आहे बरं का, अंडरलाईन मारायची त्याला. तंतोतंत एकमेकांवर, तंतोतंत एकमेकांवर. किती वेळा येईल? प्रश्न लिहा आणि फक्त प्रश्न वाचा. पहिला प्रश्न मी सोडून दाखवतो, मग बाकीचे तुम्ही सोडवायचे. लिहा सगळ्यांनी प्रश्न, वाचा सगळ्यांनी प्रश्न. सोमवार सकाळ ते बुधवार सकाळ. घना बॉटल आहे आपल्याकडे? लवकर येतो. पाहायचं. हा प्रश्न पहा. मी तर लिहितो व्यवस्थित पहा. तुमचं डेकोरेशन व्यवस्थित असंच असलं पाहिजे. सोमवार सकाळी 6 ते बुधवार सकाळी 6. सोमवार सकाळी 6 ते बुधवार सकाळी 6. याच्यात बघा आता एक वार येतोय. कोणता रे? मंगळवार. क्लिअर समजतोय? आणि सकाळ जर आपण म्हटलं, फोडणी कोणाकडे आहे का टाचन वगैरे? लेडीज मध्ये टाचन जाऊ दे, चालू आहे पेन तोपर्यंत. फोडणी नंतर.
आता सोमवार सकाळी 6 ते बुधवार सकाळी 6 असं डायरेक्ट आपण उत्तर काढू शकत नाही, आहे का? हा दे बस. मग या दोघांच्या मध्ये काही रे मंगळवार सकाळी 6. मग काय भाऊ, सोमवार सकाळी 6 ते मंगळवार सकाळी 6 किती तास झाले? 24 तास. इथं लिहून घ्यायचं मग 24 तास. आणि मंगळवार सकाळी 6 ते बुधवार सकाळी 6 बस 24 तासाचा आपलं पाठ आहे. 24 तासात या पुढच्या 24 तासात आणि दोन्ही 22 वेळा 22 वेळाची बेरीज म्हणजे सोमवार सकाळी 6 ते बुधवार सकाळी 6 असे टोटल 48 तास. किती रे? असे टोटल 48 तास. तर 48 तासात 44 वेळा ते काटे एकमेकांवर येतील. लिहून घ्या. असंच डेकोरेशन प्रत्येक प्रश्नाचं मला पाहिजे. हे पाहून घ्या कसं आहे. झालं? समजलं का? आता फक्त आपल्याला 24 तास समजले पाहिजे. आता आपला क्लास सकाळी 8:30 वाजता होतो. दुसऱ्या दिवशी परत सकाळी 8:30. 8:30 ते 8:30 कोण कोण 24 तास म्हणतंय? व्हेरी गुड. बरोबर आहे ना? दिवसातून 8:30 किती वेळा वाजता रे? एक सकाळचा 8:30, एक संध्याकाळचा 8:30. म्हणजे एका दिवसात जर दुसरा 8:30 आला तर त्याला म्हणू आपण 12 तास. आणि डायरेक्ट सकाळ सकाळ आली तर काय? बर. समजा आपला क्लास 9 वाजता सुरू झाला आणि दुसऱ्या दिवशी पण सकाळी 9 वाजता सुरू झाला तर किती तास? कोण कोण 24 तास म्हणतंय? ओके. सकाळी 9 वाजता क्लास सुरू झाला आणि दुसऱ्या दिवशी 11 वाजता सुरू झाला तर कोण सांगतं किती तास झाले? कोण सांगतं? हात वरती करायचा. सकाळी 9 वाजता क्लास सुरू झाला आणि दुसऱ्या दिवशी परत 11 वाजता सकाळी क्लास सुरू झाला तर किती तास झाले? किती रे? अबे 26 ना. 24 9 ते 9 9 ते 9 10 25 आणि 11 26 झाले ना. समजलं का? कोणाकोणाला समजलं? बर. नेक्स्ट. मंगळवार सकाळी 5 ते शुक्रवार सकाळी 5 पर्यंत. मंगळवार सकाळी 5 ते शुक्रवार सकाळी 5 पर्यंत. तास काटा व मिनिट काटा. तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटे यांच्यात काटे तंतोतंत एकमेकांवर तंतोतंत एकमेकांवर किती वेळा येतील? मंगळवार ते शुक्रवार पर्यंत लिहून घ्यायचं. काय करायचं? वरती मंगळवार लिहायचा आणि इथे काय करायचं? शुक्रवार लिहून टाकायचं. दोन एक ओळी सोडून. मग आपल्याला समजतं मध्ये काय रे? बुधवार आणि गुरुवार. असं व्यवस्थित डेकोरेशन करा. मी येतोय वयांमध्ये पाहायला. मंगळवार सकाळी 5 का? मंगळवार सकाळी 5 ते बुधवार सकाळी 5. 5 ते 5 शाबास.
बुधवार सकाळी 5 ते गुरुवार सकाळी 5. आलं का रे? किती रे? 24. गुरुवार सकाळी 5 ते शुक्रवार सकाळी 5. किती रे? बस 24चा आहे तुमच्याकडे. 24 तासात 22. 24 तासात 22. 24 तासात तिथे पहिले लिहा तास किती झाले एकूण. 72 तास. लिहा तिथे 72 तास आणि 66 वेळा. 66 वेळा ते काटे एकमेकांवर येतील. कोणाला काही प्रॉब्लेम? सोपं आहे का? ओमकार जमलं? चला पुढे. पुढचा प्रश्न. आजचा काय वार आहे? गुरुवार. सकाळी 8. गुरुवार सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. गुरुवार सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. तास काटा व मिनिट काटा. तास काटा व मिनिट काटा एकमेकांवर तंतोतंत. गुरुवार सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत. तास काटा व मिनिट काटा. लिहायचा ना पटापट, पुरा प्रश्न कर ना. एकमेकांवर तंतोतंत किती वेळा येतील? किती वेळा येतील? सकाळी 8 पासून तर 2 पर्यंत मोजायचंय. पहिले कैसे गलत हुआ था फिर? नवी कोडला आता बाय. हे बा 8 ते 2 सगळ्यांनी माझ्याकडे पाहायचंय. 9, 10, 11, 12, 1, 2. चाल लक्ष दे रे, लक्ष दे रे. 9, 10, 11, 12, 1, 2. किती झाले रे? 6 वेळा. 4 नंबरचा नियम वाच. जर मध्ये 12 वाजेची वेळ आल्यास वजा करावी 5 वेळा. उत्तर येईल. आणि ह्या 1 वेळाच्या पुढे कंसात लिहायचं. 12 वाजेची वेळ वजा केली म्हणजे तू प्रॅक्टिस करशील तेव्हा तुला समजेल. 6 वेळा वाल्यांना समजलं. उत्तर 6 वेळा नाहीये. किती आहे? 5 वेळा. कारण मध्ये 12 वाजेची वेळ आली. कोणाकोणाला समजलं? ट्रेक होती ती 4 नंबरच्या अपवादावर. भरपूर लोकांनी 6 वेळा उत्तर लिहिलं. 6 तासात 6 वेळा असं त्यांनी मोजलं, पण तसं नाहीये. जर मध्ये 12 वाजेची वेळ येत असेल तर ती वजा करावी. चुकणार नाही याच्या पुढे आता. चला घ्या. रविवारी सकाळी 7. हे लिहिलं का डेकोरेशन व्यवस्थित? हे डेकोरेशन असं झालं पाहिजे. 6 वेळा वजा 1 वेळा. कोण येतो 1 वेळा? 12 वाजेची वेळ. 12 वाजेची वेळ केव्हा वजा करायची आपल्याला? जेव्हा काटे तंतोतंत एकमेकांवर आहे तेव्हा. आलं? चला. रविवार सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत. रविवार सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत. तास काटा व मिनिट काटा. तोच प्रश्न लिहितोय, पटापट लिहून घ्या. फक्त आकडा घ्यायचा महत्व आहे तुमचं. आकडा घ्या ना. रविवार सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत. तोच प्रश्न कॉपी करायचा. तास काटा व मिनिट काटा. एकमेकांवर तंतोतंत किती वेळा येतील?
शाबास. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 किती तास झाले टोटल? मग 12 तास म्हणजे 11 वेळा. पाठच केलंय. डेकोरेशन मध्ये पाय 1 नंबरला काय लिहिलंय? 1 तास 1 वेळा, 12 तास 11 वेळा, 24 तास 22 वेळा व 12 वाजेची वेळ आल्यास मग रेडीमेड 12 तास आहे ना आपल्याकडे. मग 12 तासात डायरेक्ट 11 वेळा लिही. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 किती झाले? 12 तास. मग डायरेक्टली 12 तास बरोबर 11 वेळा. काही विचार करायची गरज होती का? कोणाकोणाचं 11 वेळा उत्तर आलं नाही? रुपेश चाल आणि चला पुढे. प्रश्न क्रमांक समजताय सगळ्यांना? तुला समजताय का दीदी? तू नाव काय? समीक्षा समजलं का? हा. पुढचा प्रश्न. रविवार दुपारी 3. रविवार दुपारी 3 ते रात्री 11 पर्यंत. रविवार दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा तंतोतंत एकमेकांवर किती वेळा येईल? तेच आहे ना. प्रत्येक प्रश्नात तेच लिहित आहे. काही काही हुशार पोर एकदम ते फक्त आकडा घेत आहे. रविवारी दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा तंतोतंत एकमेकांवर किती येईल? सगळ्यात पहिलं काम 3 ते 11 पर्यंत किती तास होता ते मोजायचंय. 3 ते 11 पर्यंत किती तास होता ते मोजायचंय. मग हुशार राहीन तो काय करीन? 11 वजा 3 11 वजा 8 11 वजा 3 8 तास. या 8 तासामध्ये 12 वाजेची वेळ येते का? येते का? 8 तास 8 वेळा झालं. 8 तास 8 वेळा. 8 तास समीर 8 तास 8 वेळा. मागे राजस्थान 8 तास 8 वेळा आलं. असं कोणी वर्गात ज्याला जमत नाहीये. एकदम सोपा प्रकार चालू आहे. जमत नाहीये हातवर का बघते? थंडी वाजते का तुले? प्रश्न क्रमांक लिहा. सोमवार सकाळी 6 ते मंगळवार सकाळी 9. सोमवार सकाळी 6 ते मंगळवार सकाळी 9 यामध्ये तास काटा व मिनिट काटा एकमेकांवर तंतोतंत किती वेळा येतील? तास काटा ते उचली घे पाय पडतो त्याच्या. तास काटा व मिनिट काटा तंतोतंत एकमेकांवर किती वेळा येतील? सोमवार सकाळी 6 ते मंगळवार सकाळी 9 वाजेपर्यंत. हा 9 व्यवस्थित काढणं दिसत नाही. तास काटा व मिनिट काटा तंतोतंत एकमेकांवर किती वेळा येतील? काय करावं लागेल आपल्याला? सकाळी 6 पासून ते मंगळवारी 9 पर्यंत तास मोजणे पडतील. मग मी काय करीन? सोमवार सकाळी 6 ते मंगळवार सकाळी 6 टोटल तास 24. सकाळ 12 कस काय होतील भाऊ? पृथ्वी उलटी फिरीन मग. पृथ्वी उलटी फिरीन मग. दिवस झाला परत दिवसच, रात्र होणार नाही. सकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 लिअर तिथे 24 तास. त्या 24 तासात लिहून घे पहिले. 24 तासात किती होतं रे आपलं? बस 22चा आकडा लिहायचा. आणि 6 पासून तर 9 पर्यंत किती रे? ते 3 तासात 3 वेळा वेगळं. 22 वेळा
प्लस 3 वेळा, 3 वेळा कोणतं, 7, 8, 9, टोटल 25 वेळा ते काटे तंतोतंत एकमेकांवर येतील ह्या वेळेमध्ये. आलं? कोणाकोणाचं आलं? भरपूर लोकांचं येतंय. प्रश्न पुढे जातोय. 7 नंबरचा प्रश्न. जर कोणाला येत नसेल त्याने हातवरती करायचा. मी त्याला सांगेन सकाळ 24 तास कसे होतात. मग तेच तर सांगणं पडेल ना. चला पुढचा प्रश्न. गुरुवार संध्याकाळी 5. गुरुवार संध्याकाळी 5 ते शनिवार रात्री 8 वाजेपर्यंत. गुरुवार संध्याकाळी 5 ते शनिवार रात्री 8 वाजेपर्यंत. तास काटा व मिनिट काटा. पहिले प्रश्न लिहिन भाऊ. तास काटा व मिनिट काटा तंतोतंत एकमेकांवर किती वेळा येईल? गुरुवार संध्याकाळी 5 ते शनिवार रात्री 8 पर्यंत तास काटा व मिनिट काटा तंतोतंत एकमेकांवर किती वेळा येईल? एक एक जण सोडवा. गुरुवार संध्याकाळी 5 ते शनिवार रात्री 8. झालं? किती? 47 वेळा. शाबास. पहा आता. गुरुवार संध्याकाळी 5 ते शुक्रवार संध्याकाळी 5. गुरुवार संध्याकाळी 5 ते शुक्रवार संध्याकाळी 5. लक्ष द्या. किती तास रे? 24 तास झाले. 24 तासाचं पाठ आहे. हे लिहून घ्यायचं लगेच. आलं? शुक्रवार संध्याकाळी 5 ते शनिवार संध्याकाळी 5 हा एक स्पॅन झाला. किती तासाचा? 24 तासाचा. बरोबर का? याचं पण लिहून घेतो. 22 वेळा. आलं का? हा पुढे मग आता शनिवारी संध्याकाळी 5 पर्यंत आले. मग शनिवारी संध्याकाळचे 5 नंतर 6, 7, 8 म्हणजे किती तास रे? 3 तास. बस इथं 3 तास लिहून घेतो. 3 तास तर किती वेळा रे? 3 वेळा. 3 तासाचे किती झाले रे? 3 वेळा. आपल्याला वेळाचं उत्तर पाहिजे का तासाचं? वेळाचं. 22, 22, 44 आणि 47 वेळा ते काटे एकमेकांवर येतील. 47. आलं? ज्या लिहायचा असेल तो लिहू शकतो. प्रश्न क्रमांक 8 नंबर. गुरुवारी सकाळी 11. हे लिहितोय का भाऊ? लिहून घे. काही टेन्शन घेऊ नको. आणि जर समजा आपलं थोडंफार काही मिस बी झालं तर आपल्याला व्हिडिओ मध्ये ते भेटून जातं. भेटीन का नाही? जर समजा एखादीचं समजा मी हे पुसून टाकलं त्याच्याकडे नाही जे आता, मग संताप करायची काही गरज नाही. हे की नाही? व्हिडिओ मध्ये तुम्हाला तो भेटू जाईल. किंवा मग तुम्ही तुमच्या बाजूच्या वहीत बी पाहू शकता. एकदम लहान पोऱ्यासारखं लिहित बसायचं नाही. एकदम धीरे धीरे पहिले 4 काढशील, मग 7, मग वेळा शब्द लिहिशील. पटकन 47 वेळा एक कट्टे लिहायचं. 8 नंबरचा प्रश्न चालू झालाय आपला. चालू झालाय ना? काय लिहिलं? गुरुवारी सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत. ते रात्री 9 पर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकांवर तंतोतंत किती वेळा येतील? तास काटा व मिनिट काटा. प्रश्न पुरा लिहू रे.
गुरुवार सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत. तास काटा व मिनिट काटा तंतोतंत एकमेकांवर किती वेळ आहे ते. सकाळी 11 ते रात्री 9. सकाळी 11 ते रात्री 9. 11 पासून जर मोजला आपण 12 आणि ते 9 तास, टोटल किती झाले? टोटल 10 तास झाले. कोण कोण म्हणताय 10 तास झाले? तासाची गोष्ट चालू आहे. किती तास झाले? पण ह्या टायमामध्ये 12 वाजेची वेळ आलेली आहे. आले की नाही? ती धरायची नाही. 10 मायनस तिथं लिहायचं 10 तास मायनस 1 वेळा, म्हणजे उत्तर येईल 9 वेळा. हा 1 वेळा काय आहे? 12 वाजेची वेळ. 11 नंतर 12 वाजता ना, हा ते होत. नेक्स्ट आलं का? किती? 9 वेळा. हा 9 नंबरचा प्रश्न. रात्री 11 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी, रात्री 11 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी रात्री 2 पर्यंत, दुसऱ्या दिवशी रात्री 2 पर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकांवर तंतोतंत किती वेळा येईल? किती तास झाले? किती तास झाले? 26, 27. रात्री 11 पासून ते दुसऱ्या दिवशी. दिवस केव्हा चालू होतो? हा, मग दुसऱ्या दिवशी 2, 3 तास. 12, 1, 2, 3 तास. पण 12 वाजेची वेळ मध्ये आली आहे. 12 वाजेची वेळ मध्ये आली ना. अरे रात्री 11 वाजले, मग 12 वाजता काय येतो? हॅपी बर्थडे. दिवस बदलतो ना, मग दुसरा दिवस लागला ना रात्री 12ले. अंडरलाईन दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या दिवशी मग तुम्ही काय केलं? डायरेक्ट तिसऱ्या दिवशी घालून दिलं त्याला. समजतंय चूक कुठे झाली? तर त्याकरता प्रश्न व्यवस्थित वाचायचा. आपण रात्री 11 वाजता दिवस चालू करतो का? 12ले. मग प्रश्न आपला कुठून चालू झाला? रात्री 11 वाजता. लक्ष दे रे. रात्री 11 वाजता ते दुसऱ्या दिवशी म्हटला तो. दुसऱ्या दिवशी 2 वाजता. केव्हा रे? रात्री. लक्ष दे रे. दुसऱ्या दिवशी रात्री. आता लक्ष दे. इथं काय? आता हा प्रश्न कसा होता पाहिलं गेलं तर हा प्रश्न 2 वे मध्ये होईल. तुम्ही म्हणताय सर की दिवस चालू होतोय मग 2 वाजता, तर सकाळ पाहिजे म्हणतील ना लोक. कारण 12 वाजल्यानंतर काय चालू होतं रे? अर्ली मॉर्निंग. मॉर्निंग म्हणजे सकाळ. पण रात्री काय राहते? रात्रच राहते ना. जरी आपण किती म्हणलं की 12 वाजता रात्री दिवस चालू होतो, हॅपी बर्थडे करतो का नाही आपण? पण सकाळ होत नाही आपल्या बर्थडे साठी. रात्रच राहते संध्याकाळी, सकाळी 6 पर्यंत, 7 पर्यंत. बरोबर आहे की नाही? मग प्रश्न असा होता रात्री 11 ते दुसऱ्या रात्री 2 वाजेपर्यंत
मग दुसऱ्या दिवशी रात्र 2 वाजेला होईल, पण ते तिसऱ्या दिवशी होईल. मग आपल्याला दुसऱ्या दिवसाची रात्र जी पकडायची ते कोणती? लगेचची. हा दिवस समजा ही जर 17 तारीख असेल तर दुसऱ्या दिवशी रात्री कोणती तारीख पाहिजे रे? मग 18 केव्हा येईल रे? आता रात्री 2ले 12 नंतर लगेच 18 तारीख लागेल ना. मग झाला आपला दुसरा दिवस सुरू. आणि 2 वाजता रात्री म्हणतोय तो 2 आहे. जर आपण तो रात्रीचा 2 पकडला तर ती 19 तारीख चालली जाईल. कोणाकोणाला समजतंय? हा रात्री 11 वाजता समजलं. रात्री 12 दिवस संपतो ते तर माहिती आहे ना भाऊ? हा, नाही तर तेच माहिती नाही. कस काय सर म्हणताय हॅपी बर्थडे, कस काय 12 दिवस संपवताय? दिवस रात्री 12 संपवतो बरं का भाऊ, ते बी सांगून देतो भाऊ. कसे आपले एकदम गरीब विद्यार्थी आहे. गरीब म्हणजे त्यांना रात्र दिवस काही माहित नाही. तर भाऊ 5वी मध्ये मला बी माहिती पडलं होतं असं की अशा बी काही घटना राहता व 5वी मध्ये काय. कारण आम्हाला 5वीत इंग्लिश चालू झालं होतं. तोपर्यंत मराठी मीडियम वाल्याला कोणी सांगत नाही की रात्री 12 दिवस चालू होतो असं. लक्ष दे भाऊ, घड्याळामध्ये 2 वेळा 12 वाजता, एक दुपारी आणि एक रात्री. बरोबर का? बरोबर का? मग 12 वाजेपासून आपण पुढे जे बी बोलतो ते काय बोलतो भाऊ? दुपारी येईन मी. जर आपल्याला 12 वाजेच्या अगोदर काही काम करायचं असेल तर आपण काय सांगतो समोरच्याला? भाऊ सकाळी येऊन जाईल. सकाळी येऊन जाईल याचा अर्थ आहे की 12 वाजेपर्यंत येऊन जाईल. समजतंय का? समजतंय का? आणि जर एखाद्या जणाला आपण सांगितलं की भाऊ आपलं काम करायचं असं असं, तो म्हटला मी दुपारी येईन, दुपारी येईन, याचा अर्थ काय? तो 12 नंतर 5 वाजेपर्यंत केव्हा येईल. समजलं का? 12 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत तो केव्हा येईल? 4 वाजेला बी दुपारच म्हणू आपण. मग 5 वाजेला काय चालू होते आपली? संध्याकाळ. 5 वाजेला काय चालू होते आपली? ही संध्याकाळ कुठपर्यंत राहते? जोपर्यंत आपण झोपत नाही तोपर्यंत. तुम्ही रात्री म्हटलं की संध्याकाळी 10 वाजता तर लोक आपल्याला हसतील. बरोबर आहे ना? तर जोपर्यंत अंधार पडत नाही तोपर्यंत आपण काय म्हणतो? संध्याकाळ. संध्या म्हणजे काय रे? संध्या म्हणजे काय? अरे संध्या म्हणजेच रात्र है ना? आणि सकाळ म्हणजे सकाळ. अरे रात्र म्हणजे रात्र. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र अशा 4 पार्ट मध्ये आपण तो दिवस विभागून ठेवलाय. सकाळचा पार्ट काय आहे? लोकांचा 4 पासून बी चालू होते. मग सकाळ जे 4 उठतात, एका मी सकाळी 4 उठतो, तो म्हणतो मी रात्री 4 उठतो. मी तसं नाही म्हणत. तो काय म्हणतो? मी रोज सकाळी 4 वाजता उठतो. म्हणजे लोकांची सकाळ 4 वाजेपासून होते. काही काही जे खतरनाक खिलाडी आहेत ना, अभ्यास करणारे, 3 वाजता उठीचा अभ्यास करतात. 3 वाजता. ओरिजिनल सकाळ तर रात्री 12 पासूनच चालू होऊन जाते. समजताय का? पण लोक आता ते वापरताय ना, आपण बी ते वापरतोय. आपण पकडू सकाळी 6 वाजेपासून ते 12 वाजेपर्यंत सकाळ, 12 वाजेपासून तर 3-4 वाजेपर्यंत दुपार, आणि 4 वाजेपासून ते उजेड जोपर्यंत हे होत नाही, अंधार जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत संध्याकाळ. एकदा अंधार पडला की आपण म्हणायला लागतो रात्र झाली. समजतंय? मग आपण फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की रात्री 12 वाजले की दिवस चेंज होतो. येतंय लक्षात? आता हा दिवस चेंज होतो एक कुठे कामात येतं? जेव्हा आपण ट्रेनचं तिकीट बुक करतो ना तेव्हा. कारण तिथे आपल्याला AM PM विचारलं जातं. मग विषय असा होता की आता जायचं होतं 16 तारखेला, तर तिकीट केव्हा केलं पाहिजे? 15ला. म्हणजे 15ला करू तेव्हा तर 16ला पोहोचून आपण. समजा तुमचा उद्या पेपर आहे तर तुम्हाला आज पेपरच्या सेंटरवर जाणं पडेल ना. बरोबर आहे की नाही? म्हणजे आजची तारीख आहे, समजा आजची काय 25 का? आजची 25 तारीख आहे, आज माझा पेपर आहे, तर मला 24 तारखेला मी तिथे पोहोचला पाहिजे की नाही?
किंवा मी 24ला रात्री निघाला पाहिजे म्हणजे मी 25ला एक्झॅक्ट सेंटरवर पोहोचेन, बरोबर का? पण ती ट्रेन होती रात्री 12ला, मनमाड पुणे पॅसेंजर. 12 वाजले म्हणजे काय, दिवस चेंज. मग 24च करण्या पाहिजे, काय झालं ते 25च होई गेलं. पोचला बरोबर टायमावर 24लाच, पण तिकीट होतं 25च. समजलं का? कोणा समजलं? आता जे ट्रेन तिकीट बुक करत असतील, लोकांकडून करी घेत असतील, त्यांना काही समजणार नाही. टीसीनं पाहिलं की बा सर हे तर 25च तिकीट आहे. सर समजलं नाही हो, कानपट्ट्या पुढील तो दिवस रात्र बी समजत नाही. तर असं आहे. त्याच्यानंतर ट्रॅव्हल्सचं एक तिकीट होतं एमपीचं, तर तिथे क्लिअर लिहिलं होतं 9 AM. 9 AM. आता जनरली लोक प्रवास काय करता, रात्री 9 AM कर टाकलं समोरच्यानं, तो गेला रात्री 9 PM ले. समजा आपल्याला पुण्याला जायचंय, तर सगळ्यांना गावाला माहितीये की पुण्याचं तिकीट जे आहे ते रात्रीचं राहतं त्या ट्रॅव्हलिंगचं. रात्री बसता सकाळी उतरता मग लोक. तिकडे एमपी कडे काय राहतं, कंटिन्यू गाड्या चालू राहतात आपल्या बस स्टँडवर. तर 9 AM ची गाडी होती, त्याला वाटतं ही रात्रीचीच गाडी आहे, म्हणजे तो 9 AM ची गाडी तर चालली गेली, तो 9 PM ले पोहोचला तरी. नुकसान काय झालं, तर तिकीटचे पैसे वाया गेले, डबल तिकीट काढणं पडलं. तर AM PM बी आपल्याला समजलं पाहिजे. AM म्हणजे सकाळ आणि PM म्हणजे संध्याकाळ. त्याच्याकरता इंग्लिश मध्ये 2च आहेत, AM PM. आपल्याकडे 4 आहेत, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र. त्याच्याकरता त्या तिकिटांवर सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र लिहितानी ना, कारण कोणाची सकाळ कुठून चालू होते, कोणाची दुपार कुठून चालू होते, कोणाची संध्याकाळ चालू कुठून होते, कोणाची रात्र केव्हा संपते हे सांगू शकत नाही ना आपण. तसं तिकिटावर येईल का, रात्री 11 वाजेला स्टेशनवर येणे. ते काय सांगतात, डिपार्ट्स ऑन 11 AM, डिपार्ट्स 11 PM. AM आणि PM पहा तुम्ही तुमचं समजत असेल तर ठीक, नाही तर मग आपण आजूबाजूला विचारू शकतो. ठीक आहे, हा प्रकार आपला इथे संपला आहे. ठीक आहे, प्रकार